नमो बुद्धाय. स्वागत करते तुमचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण पाहूया सुजाताची खीर. बुद्धाच्या जीवनातील ही कथा अत्यंत प्रसिद्ध आहे. सिद्धार्थ राजपुत्राने राजमहल सोडून दुःखमुक्तीचा शोध घेण्याचा संकल्प केला. त्यांनी वर्षानुवर्ष कडक तपस्या केली, उपवास केले, अन्न त्यागले, शरीराची अतोनात हालअपेष्टा सोसल्या. शरीर क्रश होऊन गेले, हाडावर कातडी उरली, परंतु तरीही त्यांना परमसत्य सापडत नव्हते. त्या काळात बुद्ध उरुवेला या ठिकाणी नदीकाठी एका मोठ्या पिंपळाच्या झाडाखाली ध्यानस्थ झाले होते. त्यांनी ठरवले होते, सत्य सापडेपर्यंत मी इथून उठणार नाही. त्या खेड्यात सुजाता नावाची एक तरुण स्त्री राहत होती. ती एक शेतकऱ्याची मुलगी होती. सुजाता नेहमी गावातील देवळात जाऊन पूजा करीत असे. ती मनोमन प्रार्थना करीत असे की मला एक सुंदर सुसंस्कृत पती लाभो आणि माझे जीवन सुखमय जावो. दीर्घकाळ तिच्या प्रार्थना पूर्ण झाल्या. तिला उत्तम नवरा मिळाला, संसार आनंदी झाला. त्यामुळे तिने संकल्प केला की त्या देवाला ती खास खिरीचा नैवेद्य अर्पण करेल. सुजाताने त्या दिवशी पहाटे उठून तांदूळ आणि दूध आणले. भरपूर दुधात तांदूळ शिजवले, त्यात साखर, मध, सुगंधी द्रव्य घातली. खीर सुवासिक झाली. ती पवित्र मनाने देवाला अर्पण करण्यासाठी निघाली. देवाजवळ आले तेव्हा तिने पाहिले की एका पिंपळाच्या झाडाखाली एक ध्यानस्थ साधू बसला आहे. त्याचे शरीर क्रश, चेहरा तेजस्वी, डोळ्यात दिव्य शांतता. सुजातेला वाटले, हेच माझ्या प्रार्थनेतील देव आहेत. त्यांनी माझ्या इच्छांची पूर्ती केली. मग तिने ती खीर त्या साधूला अर्पण केली. बुद्धांनी खूप दिवस उपवास केला होता, पण त्या क्षणी त्यांना जाणवले, अत्यंत उपासमारीने किंवा अतिशय सुखसुविधेत राहून सत्य सापडत नाही. मध्यम मार्गानेच प्रज्ञा मिळते. त्यांनी सुजाताने दिलेली खीर नम्रतेने स्वीकारली. हातात पात्र घेऊन गंगेच्या किनारी गेले. खीर ग्रहण केली. शरीराला बळ आले, मन प्रसन्न झाले. खीर खाल्ल्यानंतर बुद्धांना जाणवले, हेच योग्य मार्ग आहे. ना अति उपवास, ना अति ऐशाराम, मध्यम मार्गच खरा आहे. त्याच दिवशी त्यांनी ठरवले की आता ते या पिंपळाच्या झाडाखाली ध्यानस्थ राहतील आणि सत्यप्राप्त होईपर्यंत उठणार नाहीत. त्यानंतरच त्यांना ज्ञानप्राप्ती झाली आणि ते सम्यक बुद्ध झाले. मध्यम मार्ग जीवनात अतिरेक टाळावा. ना फार उपभोग, ना फार तपचर्या. दानाची महती. सुजाता जिच्या पवित्र भावनेने दिलेल्या खिरीमुळे बुद्धांना नवसंजीवनी मिळाली. शुद्ध मनाचे महत्त्व. जेव्हा आपण शुद्ध अंतकरणाने काही देतो तेव्हा त्याचा परिणाम अपार असतो. या कथेतून हा निष्कर्ष मिळतो आपल्याला की सुजाताची ही खीर केवळ अन्न नव्हते, तर ते बुद्धांच्या जीवनातील टर्निंग पॉईंट ठरले. त्यातूनच मध्यम मार्ग ही महान शिकवण जगाला मिळाली. तर आपण पाहिले सुजाताची खीर. तर बौद्ध धर्मात खिरीलाही खूप महत्त्व आहे, कारण गौतम बुद्धाला त्या खिरेने नवसंजीवनी मिळाली होती. त्यामुळे बौद्ध धर्मात खिरेला खूप महत्त्व आहे. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा की व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. आणि बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी तुमचे योगदान राहू द्या. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमो बुद्धाय.